मित्रांनो नमस्कार. आपण बघत आहात मनोगत यूट्यूब चॅनेल. सगळ्या शक्य अशक्यतेच्या पलीकडची गोष्ट म्हणजे राजकारण. या उक्तीची प्रचिती अलीकडच्या काळातील महाराष्ट्रातील संभाव्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर जर नजर टाकली तर आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. मला काल एका जवळच्या मित्रांनी फोन करून विचारलं, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जो खाते वाटपाचा तिढा अजून बाकी आहे त्यावर कुठल्या मंत्र्याला कुठलं खातं दिलं तर ते अधिक योग्य होईल. मी त्या मित्राला कुठलाही आडेवेळा न घेता अतिशय स्पष्टपणाने सांगितलं. त्याला मी असं सांगितलं, मित्रा तुला कदाचित आवडणार नाही पण एकदाच सांगून टाकतो, 4-2 जणांना कुठली खाती ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मिळायला पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्याने संजय राठोड यांना महिला बालकल्याण आणि महिला सुरक्षा विभागाची जबाबदारी दिली तर ती सर्वार्थाने योग्य होईल. तसंच मागच्या दारातून आलेल्या आणि मंत्रिपदावर विराजमान झालेल्या पंकजाताई मुंडे यांना शालेय पोषण आहारातील चिक्की विभागातील जबाबदारी दिली तर या दोघांच्याही मंत्रिपदाला एक जबाबदारीचं कोंदण मिळेल आणि महाराष्ट्र खरोखर धन्य होईल. हे मात्र त्या मित्राला मी सांगितलं. ते उपहासाने का होईना परंतु ही वस्तुस्थिती जी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे ती मात्र नाकारता येऊ शकत नाहीये. त्या मित्राला पुढे मी असं सांगितलं की अनेक मंत्र्यांच्या बाबत असं उपहासाने सांगितलं जाऊ शकतं, परंतु मी 2च मंत्र्यांची नावं तुला सांगितली आहेत. आता मात्र जास्त काही विचारण्याच्या फंदात पडू नकोस. जे विचारलं ते पुरं झालं. मित्रांनो, राज्यात सरकार येऊन 3 आठवडे उलटले तरी कोणत्या मंत्र्यास कोणते खाते मिळाले याचा उलगडा आणि याचा तिढा आणि गुंता हा अजूनही महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेमध्ये सुटलेला नाहीये. एकूणच 3 पायांच्या या शर्यतीत एकाने न धावण्याचं ठरवून अजिबात चालत नाहीये. तसं असेल तर दोघे पडण्याचा धोका हा सर्वाधिक असतो. मागील सरकारमध्ये पहाटेच्या शपथविधीच्या सरकारमध्ये अजितदादा पवार माघारी फिरल्याने देवेंद्र फडणवीस व अजितदादांच्या अनोख्या संसाराची काळरात्र ही झाली होती. हिवाळी अधिवेशनाचा काल 5वा दिवस आटोपला तरी राज्याच्या उपराजधानीत म्हणजेच नागपूरमध्ये बिनखात्याच्या मंत्र्यासह सुरू झालेले हिवाळी अधिवेशन हे जगाच्या पाठीवर कदाचित पहिलेच अधिवेशन या ठिकाणी असेल. नागपूर अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवशी 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला आणि एकदाच महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ तयार झालं. परंतु मंत्र्याकडे कुठलेही खाते वाटप नसल्याने कोणी कोणत्या विषयावर बोलायचं याचा कुठलाही थांगपत्ता कुठलाही धरबंद हा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अजिबात लागत नाही. अशाही परिस्थितीत सत्ताधारी महायुतीकडून मात्र सुरळीत कामकाज हे महाराष्ट्रातील विधानसभेचं हिवाळी अधिवेशनात चालू असल्याचं हे भासवलं जातंय. मित्रांनो, हे सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये गेल्या 15 दिवसामध्ये सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या अनेक घटना या घडलेल्या आहेत. त्यामध्ये परभणीची घटना आणि त्याहीपेक्षा बीडमधील सरपंच असलेल्या संतोष देशमुखांची झालेली निर्गुणपणे हत्या आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामधील कुठल्या तरी एका शहरामध्ये झालेला संविधानाचा अपमान या आणि इतर अनेक घटनांनी महाराष्ट्रातील सामाजिक स्वास्थ्य आणि महाराष्ट्राचं समाजमन हे अक्षरशः ढवळून गेलंय. परंतु या परिस्थितीत देखील महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशनात जनतेच्या असलेल्या विविध समस्या आणि त्या समस्यावर उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षांच्या सदस्यांना सरकार पक्षामधील कोण उत्तर देणार आहेत हे मात्र त्याची स्पष्टता अजून झालेली नाहीये. म्हणजेच तिढा वाटप खाते वाटपाचा हा अजून प्रलंबित आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो अभूतपूर्व गोंधळ तिढा खाते वाटपाचा तो मात्र महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील हा समोर आलेला आहे. त्यामुळे कुणी कोणाला कुठल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं हे अजूनही समजायला मार्ग नाहीये. महाराष्ट्र सरकारमध्ये विलंब
हे महायुती सरकारचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहेत की काय, अशी शंका या ठिकाणी तयार झाली आहे. असंच या सरकारच्या बाबतीत वैशिष्ट्य आणि धोरण हे ठरलं आहेत की काय, असंच नाईलाजाने या महायुतीच्या सरकारबद्दल म्हणावं लागेल. वास्तविक महाराष्ट्रातील जनतेने इतका सुस्पष्ट निकाल आणि महाकाय असं संख्याबळ हे महायुतीमधील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि महाशक्ती असलेल्या भारतीय जनता पक्षाला दिलं असताना देखील महाशक्तीला म्हणवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आज मात्र खाते वाटप करण्यासाठी चाचपडावं लागतं. ही चाचपडण्याची जी प्रवृत्ती महायुतीमध्ये निर्माण झालेली आहे, त्यातून महायुती ही विजयी होऊन देखील पराभूत मानसिकतेमध्ये वावरत आहेत, असंच नाईलाजाने म्हणावं लागेल. हे सरकार स्थापन झाल्यानंतर ते लगेचच सुसाट वेगाने धावावं असं मानणं हे अजिबात गैरलागू होणार नाहीये. परंतु प्रश्न हा निर्माण होतो की महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांमधील असलेल्या वैचारिक मतभेदांवर पांघरून घालून तिन्ही पक्षांना समन्वयाची आणि सहमतीची कसरत ही महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने करावी लागेल. एका बाजूला महाराष्ट्राच्या महायुती सरकारमध्ये असलेली अनेक मंत्र्यांची सुंदोपसुंदी आणि दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ मंत्री असलेल्या छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने भुजबळ आज मात्र बंडाच्या पवित्र्यात दिसत आहेत. तिन्ही पक्षातील मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या अनेक उमेदवारांची उघड नाराजी ही समोर आली आहे. जणू काही मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद मिळणं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही बजावल्याशिवाय राहणार नाहीये, असा समज अनेक मातब्बर धुरीणांनी, अनेक मातब्बर घराण्यातील प्रस्थापितांनी करून घेतला आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी असा एक वाक्प्रचार सांगितला जातो. म्हणजे हवी ती गोष्ट अति मोठ्या प्रमाणात जर मिळाली तर त्यातून जी समस्या निर्माण होती त्याला समस्याच म्हणतात. ती समस्या आज महाराष्ट्रातील तिन्ही पक्षांमध्ये प्रामुख्याने भेडसावते. एवढं प्रचंड पाशवी बहुमताचं संख्याबळ मिळेल याची सुतरामही शक्यता ही महायुतीतील तिन्ही घटक पक्षांना नव्हती. मंत्रिपदाचा शब्द दिलेल्या अनेकांचा अपेक्षाभंग हा महायुतीच्या सरकारमध्ये झालाय. परंतु या अपेक्षाभंगाच्या वेदना सहन करून महायुतीला महाराष्ट्राच्या सदैव हितासाठी, समृद्ध महाराष्ट्रासाठी हे पुढे जावे लागेल. अडीच वर्षाचा फिरत्या चषकासारखा अत्यंत भंपक असा प्रकार एकनाथ शिंदेंनी आणि अजित पवारांनी हा महाराष्ट्रामध्ये रुजू केला आहे. मुळात 2.5 वर्षाचं मंत्रिपद हे त्या मंत्र्याला त्याचा कार्यकाल मंत्रिपद समजून घेण्यासाठी पुरेसं असणार नाहीये. आमदारकीचं तिकीट नाकारल्यावर देखील असंतोष आणि निवडून आल्यावर मंत्रिपद नाही मिळालं तरी असंतोष आणि त्याहीपेक्षा मंत्रिपद मिळाल्यानंतर पाहिजे ते खातं हे नाही मिळालं तरी असंतोष. अशा चक्रव्यूहामध्ये महाराष्ट्रातील पुढचं राजकारण हे सापडणार आहेत. याची झलक ही गेल्या 3 आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये असलेल्या नाराजी नाट्याने समोर आली आहे. आधीच मंत्रिमंडळाचं खाते वाटप अजून झालेलं नाहीये. पालकमंत्री कुठला होणार याबाबत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये राजकीय संघर्ष, राजकीय सूतोवाच हा उभा राहिला आहे. पालकमंत्री कोण होणार याचे दिवास्वप्न हे सोशल मीडियावर काही अर्धवटराव हे सर्रासपणाने करतायत. ही पालकमंत्र्याची होणारी वायफळ चर्चा आणि बालिश बडबड म्हणजे लग्न जमवण्यापूर्वीच मधुचंद्राची गुलाबी स्वप्न रंगवण्यासारखीच आहेत. असो मित्रांनो, महायुतीला सत्ता मिळवणं हे प्रमुख उद्दिष्ट होतं. ते महायुतीचं उद्दिष्ट पूर्ण झालंय. महायुतीला स्पष्ट जनादेश हा महाराष्ट्रातील जनतेने दिलाय. आता मात्र खाते वाटपाचा तिढा सोडवून ट्रिपल इंजिन सरकारने सर्व शक्तीनिशी महाराष्ट्रातील समस्यांच्या प्रश्नाशी भिडण्यासाठी दमदारपणाने पावलं उचलण्याची गरज आहे आणि महायुतीने पुढे जाण्याची गरज आहे. हीच महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची अपेक्षा आहे. परंतु ही अपेक्षा बाळगत असताना सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारने विशेषतः तिन्ही घटक पक्षातील
अजित पवारांनी आणि एकनाथ शिंदेंनी आणि भारतीय जनता पक्षाने एक गोष्ट लक्षात घ्यावी, महाराष्ट्रातील सत्तेचं सिंहासन हे तुमच्या दृष्टीने अंतिम नाहीये. महाराष्ट्रातील सत्ता आणि महाराष्ट्रातील सिंहासन ही ठरवण्याचा अंतिम अधिकार हा महाराष्ट्रातील जनतेचा असतो. हे मात्र तुम्ही विसरू नका. जर विसराल तर भविष्यामध्ये राजकीय अपयशाच्या खोल दरीमध्ये तुम्ही कोसळल्याशिवाय राहणार नाहीये. हे मात्र या ठिकाणी अधोरेखित करून ठेवा. तुर्तास एवढेच. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.